आरामदायक स्थितीत बसा किंवा झोपा. तुमचे हात सैल सोडा. खांदे मोकळे करा. जबडा सैल करा आणि एक खोल श्वास घ्या. नाकाने श्वास आत आणि हळूहळू बाहेर. पुन्हा एकदा दीर्घ श्वास आत आणि शांतपणे बाहेर. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं शरीर थोडं थोडं शांत होत चाललं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या शरीराला सुरक्षिततेचा संदेश मिळत आहे. आता लक्ष द्या. तुमच्या पायांवर तिथला ताण सोडा. पोटऱ्या रिलॅक्स करा. गुडघे, मांड्या, पोट, छाती, खांदे, मान, चेहरा आणि कपाळ सगळा ताण हळूहळू विरघळू द्या. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. मी इतका वेळ काय घेऊन फिरत होतो? कदाचित भीती, लोकांचं दडपण, भविष्याची चिंता, स्वतःला सतत प्रूव्ह करण्याची धडपड, किंवा काही जुन्या आठवणी ज्या अजूनही शरीरात अडकून बसल्या आहेत. लक्षात ठेवा, आपलं शरीर प्रत्येक भावना लक्षात ठेवतं. सायन्समध्ये याला इमोशनल मेमरी म्हणतात. म्हणून कधीकधी जखम विसरली जाते, पण शरीर अजूनही अलर्ट राहतं. आणि म्हणूनच तुम्ही चुकीचे नाही आहात. तुमचं नर्वस सिस्टम फक्त तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आता काहीही बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त स्वतःला या क्षणात शांतपणे वाहू द्या. कल्पना करा, तुम्ही एका विशाल शांत रात्रीच्या आकाशाखाली उभे आहात. आकाश पूर्ण काळं नाही, ते खोल निळं आहे, शांत, अमर्याद. आणि त्या आकाशात हजारो छोटे तारे चमकत आहेत. प्रत्येक तारा तुमच्या आयुष्यातील एक अनुभव आहे. काही सुंदर, काही वेदनादायक, काही अजूनही न भरलेल्या जखमा. पण आज पहिल्यांदाच तुम्ही त्या सगळ्या अनुभवांकडे भीतीने नाही तर शांतपणे पाहत आहात. आता लक्ष द्या. तुमच्या छातीच्या मध्यभागी एक छोटासा उबदार प्रकाश निर्माण होत आहे. खूप सौम्य, खूप शांत, जणू अंधारात एखादा दिवा हळूहळू पेटत आहे. तो प्रकाश तुमच्या हृदयातून बाहेर पसरू लागतो. छातीमध्ये, खांद्यांमध्ये, हातांमध्ये, पोटामध्ये,
संपूर्ण शरीरात. आणि तुम्हाला जाणवू लागतं की हा प्रकाश फक्त प्रकाश नाही, ही सुरक्षिततेची भावना आहे. ही स्वतःशी पुन्हा जोडली जाण्याची भावना आहे. आता कल्पना करा, तुमच्या मनात जे विचार सतत धावत असतात, भीती, चिंता, दडपण, ओव्हर थिंकिंग, हे सगळे विचार आता काळ्या धुरासारखे दिसू लागले आहेत. आणि तुमच्या छातीतील हा शांत प्रकाश त्या धुराला हळूहळू डिझॉल्व्ह करत आहे. ना जबरदस्ती ना लढाई, फक्त प्रकाश आणि शांतता. जसं सकाळचा सूर्य धुकं हळूहळू विरघळवतो, तसंच तुमच्या आतली भीती आता हलकी होत चालली आहे. आता तुम्ही स्वतःला एका शांत तलावाच्या काठावर पहा. पाणी पूर्ण स्थिर आहे. त्या पाण्यात तुमचं प्रतिबिंब दिसत आहे. पण हे फक्त तुमचं चेहरं नाही, हे तुमचं खरं रूप आहे. ते रूप जे सतत स्ट्रॉंग राहण्याच्या प्रयत्नाखाली हरवून गेलं होतं. आता त्या पाण्यात हलके तरंग उठतात आणि त्या तरंगांबरोबर तुमच्या आत साचलेलं दडपण हळूहळू पाण्यात विरघळू लागतं. जणू शरीर म्हणत आहे, आता मला हे ओझं वाहायचं नाही. आता अचानक आकाशातून हलका चंद्रप्रकाश त्या तलावावर पडू लागतो आणि त्या प्रकाशात तुमचं संपूर्ण शरीर अधिक हलकं वाटू लागतं. तुमचा श्वास शांत होत आहे. हृदयाची धडधड स्थिर होत आहे. तुमचं नर्वस सिस्टम आता हळूहळू सर्व्हायव्हल मोडमधून बाहेर येत आहे. आणि त्या क्षणी तुमच्या मनात एक वाक्य उमटतं, मला प्रत्येक गोष्टीशी लढायची गरज नाही. मी सुरक्षित आहे. मी या क्षणी ठीक आहे. आता त्या तलावाच्या पाण्यातून एक सौम्य प्रकाश वर उठतो आणि तो प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीराभोवती एक प्रोटेक्टिव्ह शील्ड तयार करतो. शांत, उबदार, स्थिर हा शील्ड तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आता सतत अलर्ट राहण्याची गरज नाही. तुम्ही थोडं रिलॅक्स होऊ शकता, थोडं स्वतःवर विसंबू शकता. आता काही क्षण फक्त शांत रहा. श्वास घ्या आणि जाणवा की तुमच्या आत
थोडी जागा निर्माण होत आहे. जिथे आधी भीती होती तिथे आता शांतता निर्माण होत आहे. जर ही मेडिटेशन ऐकताना तुमच्या मनाला थोडंसं हलकं वाटलं असेल, श्वास थोडा शांत झाला असेल किंवा आतली भीती थोडी जरी कमी झाली असेल, तर लक्षात ठेवा, हीलिंग म्हणजे एका रात्रीत पूर्ण बदल होणं नाही. दररोज आपल्या नर्वस सिस्टीमला सुरक्षित वाटायला शिकवणं. आणि जर तुम्हाला अशाच सायन्स बेस्ड इमोशनली हीलिंग मेडिटेशन्स, सबकॉन्शियस हीलिंग, नर्वस सिस्टीम रेग्युलेशन आणि डीप इनर पीसवरचे कंटेंट हवे असतील, तर हील विथ डॉक्टर पल्लवी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त मोटिवेशनबद्दल बोलत नाही, आपण मेंदू, मन आणि शरीर सायंटिफिकली हील कसं होतं हे समजून घेतो. आणि कमेंट्समध्ये फक्त एक शब्द लिहा, शांतता. कारण कधीकधी हीलिंगची सुरुवात फक्त स्वतःला एक्नॉलेज करण्यापासून होते. टेक अ डीप ब्रेथ. तुम्ही सुरक्षित आहात.